हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11वी ॲडमिशन 2026-27 काल म्हणजेच 21 मे 2026 आपला जो कॅप राऊंड 1 आहे, तसेच आपला कोटा राऊंड 1 हा चालू झाला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं होतं जर अजून केलं नसेल तर. तसेच पार्ट 1 फिलअप करायचा होता किंवा त्याच्यामध्ये जर चुका असतील तर त्या दुरुस्त करू शकत होते. तसेच त्याच्याबरोबर आपल्याला पार्ट 2 मध्ये आपल्याला कॉलेजेस ऍड करायचे होते. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10 पेपर्स आपल्याला काल द्यायचे होते. परंतु वेबसाईट वरती भरपूर सारा काल लोड आला होता. भरपूर सारे विद्यार्थी एकाच वेळेस प्रोसेस करत असल्या कारणाने वेबसाईट आपली काल क्रॅश झाली होती. वेबसाईट वरती आपल्याला एरर येत होता. आपले कॉलेजेस जे फिलअप केलेले आहेत त्याची लिस्ट आपली बरोबर अपलोड होत नव्हती, लॉग इन होत नव्हतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं. असं काही काल प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना आला होता. त्यामुळं आपलं जे महाराष्ट्र शासन आहे 11th ॲडमिशन सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस 2026-27 त्याचं जे कॅप राऊंड 1चं वेळापत्रक आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही डेट्स आहेत त्या पूर्णपणे चेंज झालेल्या आहेत. त्या बदललेले वेळापत्रक जे आहे ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तसेच काही गोष्टी ज्या आहेत ते नव्यानं आपल्याला नवीन माहिती समोर आलेली आहे. ती नवीन काय काय माहिती आहे ती समोर आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पूर्णपणे माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. कारण आपण जे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय खास 11th ॲडमिशन 2026-27 ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल नोटिफिकेशन आहे ते ऑल वरती सेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड येणार. फ्रेश माहिती, नवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर आपलं जे बदललेलं वेळापत्रक आहे ते आपण या व्हिडिओच्या एंडला आपण डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी काही नवीन नोटिसेस आलेले आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या पहिल्यांदा डिस्कस करूया. तर नवीन माहिती काय पहिल्यांदा बघूया. तर बघा, आपल्याला जे एक नवीन सर्क्युलर जे आहे ते आलेलं आहे. तर इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रिकेबाबत. तर बघा, ऍक्च्युली सन 2026-27 मध्ये जे आपली 11वीची ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस आहे त्यांना नियमित फेरी 11वीची नियमित फेरी आहे सुरुवात करण्यात आली काल 21 तारखेपासून. पण त्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की इयत्ता 10वी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाला असून अद्याप गुणपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले नाहीत. ह्याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना अजून मूळ गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जो अपलोड करण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोडचा सेशन आहे पार्ट 1 मध्ये, तिथं विद्यार्थ्यांना गुणपत्रिका तसेच LC हा विद्यार्थ्यांना अपलोड करायला लागत आहे. पण LC अपलोड करत असताना ते मॅन्डेटरी असं तिथं दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही LC अपलोड नाही केला, गुणपत्रिका अपलोड नाही केली तर फॉर्म हा पुढे जात नाही. त्यामुळे नवीन शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे. तर निर्णय काय आहे बघा. तर SSC बोर्ड मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ पार्ट 1 अँड पार्ट 2 फिलिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी सांगण्यात येत आहे भाग 1 आणि भाग 2 चे अर्ज भरताना SSC बोर्डाची गुणपत्रिका, मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही. त्याच्या बाबतीचं हे सर्क्युलर आहे. सो विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले नाहीत. यास्तव प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अनिवार्य करण्यात येत होती आधी, पण ते आता काढलेलं आहे. त्यामुळं गुणपत्रिका उपलब्ध नसली तरी प्रवेश अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. म्हणजे विद्यार्थी तरी पण आपला प्रवेश अर्ज भरू शकतात. ही सगळ्यात महत्वाची माहिती समोर आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला इन्स्टा तसेच आपलं जे युट्यूबचं जे नोटिफिकेशन सेंटर आहे, युट्यूबचे जे काही कॉमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मला हेच विचारलं होतं, सर आमच्याकडं अजूनही गुणपत्रिका LC नाही आहे, तसेच काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्याकडे नाहीत, तरी आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर तुम्ही सगळेजण फॉर्म भरू शकता. तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कधी करायचे सबमिट? जेव्हा तुम्ही एकतर तुम्ही ऍडमिशन ज्या दिवशी ऍडमिशन करणार आहे त्या दिवशी तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. आणि जरी त्या दिवशी जरी तुमच्याकडे नसली तर तुम्ही त्या महाविद्यालयात जाऊन तुम्ही त्यांना एक लेखी द्यायचंय की एवढ्या एवढ्या दिवसात म्हणजे 10-15 दिवसात आम्ही हे डॉक्युमेंट्स आम्ही जमा करतो आणि जे जमा जर करू नाही शकलो तर आमचं ऍडमिशन कॅन्सल करण्यात यावं असं तुम्हाला लिहून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुमचं जर नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, SCBC EWS सर्टिफिकेट जे काय तुम्ही नसेल तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला जमा करायचं पण सध्या नसेल
तर तुम्ही तसं कॉलेजला लिहून देऊ शकता. आम्ही 15 दिवसात आमचे डॉक्युमेंट्स आम्ही सादर करू. नाही जर सादर करू शकलो तर आमचा ॲडमिशन कॅन्सल करण्यात यावं. तर एक पर्टिक्युलर टाइम पिरियड तुम्हाला मिळून जातोय. ही महत्त्वाची जी काय ती महत्त्वाची एक सर्क्युलर होतं. तसंच दुसरं सर्क्युलर पण एक महत्त्वाचं आहे. तर काही कॉलेजेस जे आहेत त्यांना अनुदान मिळालेलं आहे 20%. तर ते विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे फी घेत आहेत. तर त्या सगळ्यांसाठी सर्क्युलर आलेला आहे. आपल्या कार्यक्षेत्राला 20% अनुदानावर आलेल्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना शाळांना उच्च माध्यमिक विद्यालयांना ज्या टप्प्यावर अनुदान मिळते त्या प्रमाणातच विद्यार्थ्यांचे शुल्क कपात करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. म्हणजे जी फी आहे ती पूर्ण न भरता जेवढं काही विद्यार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे त्या तेवढंच फक्त विद्यार्थ्यांनी फी भरायची आहे. या बाबतीचं हे परिपत्रक आहे. तर तुम्ही चेक करा तुमच्या कॉलेजमध्ये जे काय तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे किंवा सॉरी म्हणजे जे काय तुमचं आता ऍडमिशन मिळणार तुम्हाला, तर त्या कॉलेजेसमध्ये फी किती होती ऑनलाईन दाखवत होती, किती फी तुमच्याकडनं आकारली जात आहे हे तुम्ही एकदा चेक करा. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे आपण डिस्कस करूया जे बदललेलं वेळापत्रक आहे ते आपण डिस्कस करूया. तर सुधारित वेळापत्रक आहे नियमित कॅब फेरी 1 साठीचं ते समोर आलेलं आहे. ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहे. आता बघा आधीचं आपल्याला 21 मेला रजिस्ट्रेशन पार्ट 1 फिलिंग पार्ट 2 फिलिंग चालू झालं होतं, पण ते 22 पर्यंत होतं. आता ती 1 दिवसानं डेट वाढवलेली आहे. तुम्ही नवी डेट प्रसिद्ध झालेली आहे 23 तारीख म्हणजेच उद्या संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही सगळ्या प्रोसेस करू शकता. नव्यानं रजिस्ट्रेशन करा. पार्ट 2 अर्ज भरा किंवा आणि तसंच पार्ट 2 मध्ये तुम्ही 1 ते 10 कॉलेजेस ऍड करू शकता उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. आता 24 तारीख आणि 26 तारीख म्हणजे 24, 25, 26 याच्यामध्ये अलॉटमेंट प्रोसेस होणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. त्याच्यानंतर 27 तारखेला तुमच्या महाविद्यालयामध्ये लिस्ट लागेल. तसेच त्याबरोबरच तुम्हाला ऑनलाईन पण समजणार आहे की तुम्हाला कॅब फेरी 1 आणि कोटा राऊंड 1 मध्ये कुठलं कॉलेज लागलेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कॅब फेरी आणि कोटा. तर कोटा राऊंड हे पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे कोटा राऊंड आणि कॅप राऊंड हे दोन्ही पण प्रोसेस वेगळे आहेत. कोटा म्हणजे मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि इन हाऊस कोटा आहे. त्याच्यातून तुम्हाला ऍडमिशन मिळणार. पण कॅप राऊंड आहे ना, तो कॅप मधून जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला सेपरेट आहे. कॅप राऊंड हा पूर्णपणे सेपरेट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला 27 तारखेला सकाळी 11 वाजता ही सर्व प्रोसिजर होणार आहे. लिस्ट लागेल, विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये उपलब्ध होईल. कुठलं कॉलेज लागले त्या कॉलेजचा पूर्ण तपशील तुम्हाला लॉग इन मध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर ते प्रिंट आउट काढून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे जे आहेत ते जमा करून त्याच्या झेरॉक्स घेऊन तुम्हाला त्या विद्यालयामध्ये भेट द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला SMS द्वारे सुद्धा हे सगळे मेसेज तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे. ही जी प्रोसेस आहे आपण जे बोलत आहे ती कॅपसाठी पण आहे आणि कोटासाठी पण आहे. हे सगळं कोटासाठी पण चालू आहे. त्याच्यानंतर बघा प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं विद्यार्थ्यांना म्हणजे 27 तारखेला ज्या दिवशी लिस्ट लागेल त्या दिवशीच तुम्ही ऍडमिशन करू शकता. 27, 28 ते 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काय आहे ते डॉक्युमेंट सबमिट करून फी सबमिट करून तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. तसंच तुम्ही जर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर पुष्टी, नकार आणि प्रवेश रद्द करणं ही सुद्धा प्रोसेस चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रिक्त जागा प्रदर्शित केलेल्या आहेत त्या जागा आपल्याला 1 जून रोजी सकाळी 11 वाजता बघायला मिळतील. म्हणजे वॅकन्सी कॅप राऊंड 1 झाल्यानंतर किती वॅकन्सी शिल्लक आहे हे सगळं आपल्याला 1 जूनला बघायला मिळणार. तसेच दुसऱ्या वेळेचं जे काही दुसऱ्या फेरीचं जे वेळापत्रक आहे ते पण आपल्याला 1 तारखेलाच बघायला मिळणार आहे. तर पूर्ण विद्यार्थ्यांनी ही नवीन जी सुधारित वेळापत्रक आलेलं आहे ते सुधारित वेळापत्रक सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो करायचं आहे. ठीक आहे. नियमित जे हे बघा 23/5/2000 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढवून देण्यात येत आहे. सुधारित वेळापत्रक जोडून दिलेलं आहे. त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी जी काही कार्यवाही आहे ती सर्व करायची आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन बटनला क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. पण त्यांनी लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी काय करू शकतो, पार्ट 1 फिलअप करू शकतो. त्याच्यामध्ये जर काही चेंज असतील तर तो करू शकतोय. आणि तसंच पार्ट 2 मध्ये तो आपलं जे काही स्ट्रीम असेल मीडियम चूज करून कॉलेजेसची नाव ऍड करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सगळं हे फिलअप केल्यानंतर पार्ट 1 लॉक करायचा आहे. त्याच्यानंतर पार्ट 2 ओपन होईल आणि पार्ट 2 ओपन झाल्यानंतर तुम्हाला तो कॉलेजची नावं ऍड केल्यानंतर तो लॉक करून ठेवणं गरजेचं आहे. नुसतं कॉलेजेस भरणं तर तुमचा फॉर्म सेव्ह होत नाही. लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे तो लॉक करायचा आहे.
लॉक झाल्यानंतरच तो काय केला, तुम्हाला तो प- हे केला जाईल, समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर अशा अशा प्रकारे आपल्याला आता बघा जे काही कॉलेजेस ऍड करायचे ते ऑलरेडी तुम्हाला इथं व्यवस्थित वेबसाईट सध्या चालत आहे, तुम्ही कॉलेजेस ऍड करताय, करून टाका. म्हणजे आज आणि उद्या शेवटची डेट आहे, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती पूर्णपणे समजलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती रीच आउट करू शकता. तसेच तुम्हाला आपल्या युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स आहे तुम्हाला ओपन, त्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका, त्याचे उत्तर मी नेहमी देत असतो. ठीक आहे. तर जी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये.